पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय। पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमधल्या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। 4 मे रोजी कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल, मात्र त्याआधी एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांकरता पोल ऑफ पोल्स घेऊन आलाय। तर हा पोल काय सांगतो नजर टाकूया। मॅट्रिक्सच्या पोलनुसार तृणमूलला 125 ते 140 तर भाजपला 146 ते 161 जागा मिळतील। इतरांच्या खात्यात 6 ते 10 जागा जाऊ शकतात। पश्चिम बंगालचा हा पोल आहे 294 जागांकरता, एकूण जागा आहेत 294। पीपल्स पल्स 177 ते 187 तृणमूलला जातील असा अंदाज, तर भाजपला 95 ते 110, इतर 0 ते 2। पी मार्कचा अंदाजानुसार 118 ते 138 तृणमूलला मिळू शकतात, 150 ते 175 भाजप आणि 2 ते 6 इतर। तर जेव्हीसीच्या पोलनुसार 131 ते 152 जागी तृणमूल जिंकू शकते, 138 ते 159 जागी भाजप आणि इतरांच्या खात्यात 0 ते 2 जागा राहू शकतात। मॅट्रिक्सच्या पोलनुसार 125 ते 140, 146 ते 161 आणि 6 ते 10 अशी सध्याची स्थिती। पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 99 ते 127, भाजपला 142 ते 171, काँग्रेसला 3 ते 5, इतर 5 ते 9 अशी आकडेवारी राहू शकते। 294 जागांकरता हा अंदाज समोर आला। ॲक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये काय घडू शकतं, एकूण जागा आहेत 234, डीएमके काँग्रेस एकत्र आहेत 92 ते 110 त्यांना मिळू शकतात, 98 ते 120 टीव्हीके आणि 22 ते 32 अण्णा द्रमुकच्या खात्यात जातील असा अंदाज वर्तवण्यात आला। आसाममध्ये काय चित्र राहू शकतं, ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार एकूण जागा 126, भाजपला 88 ते 100 जागा मिळतील असा अंदाज, तर काँग्रेस 24 ते 36 जागा जिंकेल असं भाकीत वर्तवण्यात आलं। केरळमध्ये काय होईल, एकूण जागा 140, ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार यूडीएफला 78 ते 90 जागा मिळतील असा अंदाज, एलडीएफला 49 ते 62, एनडीए 0 ते 3 आणि इतर 0 अशी स्थिती केरळमध्ये राहू शकते। तामिळनाडूमध्ये विविध पोल्सचे अंदाज काय सांगतात। मॅट्रिक्समध्ये जो पोल आलेला आहे मॅट्रिक्सचा, त्यानुसार डीएमके आणि मित्रपक्ष 122 ते 132, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 87 ते 110, टीव्हीके 10 ते 12, इतर 6। तर पीपल्स पल्स 125 ते 145 डीएमकेच्या खात्यात जाऊ शकतात, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 65 ते 80, टीव्हीके 18 ते 24, इतर 2 ते 6। पी मार्कच्या अंदाजानुसार 125 ते 145 डीएमके आणि मित्रपक्ष, अण्णा द्रमुकला 65 ते 85, टीव्हीकेला 16 ते 26 आणि इतरांच्या खात्यात 1 ते 6। तर जेव्हीसीच्या पोलनुसार डीएमके आणि मित्रपक्षांना 75 ते 97, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 128 ते 147, टीव्हीकेला 8 ते 15 जागा, त्या इतरांना एकही जागा मिळणार नाही असा अंदाज जेव्हीसीने वर्तवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।